या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, निकालाचा पहिला कल एनडीएच्या बाजूने अचूक आणि वेगवान निकाल फक्त आणि फक्त लोकशाही मराठीवर। आपण पाहताय लोकसभा निकालाचा पहिला कल आता हाती आलेला आणि तो सुद्धा एनडीएच्या बाजूने। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, एनडीएच्या बाजूने हा पहिला कल हाती आला असल्याचं पाहायला मिळतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं तर दशकभराच्या देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारा हा निकाल आहे। हा निकाल आहे, अर्थातच लोकांना विरोधी पक्ष हवाय की नाही हे ठरवणारा हा निकाल आहे। एक रकमी एक कलमी असा हा एक हुकमी असलेला बहुमत आज सिद्ध होणार का? मोदींची हॅट्रिक होणार का? 400 पार एनडीए जाणार का? या सगळ्या गोष्टी ठरवणारा हा निकाल आहे आणि अर्थात पहिला कल आता समोर येतोय। लोकसभा निकालाचा पहिला कल हाती आलेला आणि पहिला कल एनडीएच्या बाजूने पाहायला मिळतोय। या घडीची महत्त्वाची बातमी, अनेक प्रतिष्ठितांची आज प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे। अनेक दिग्गजांनी देव पाण्यात ठेवलेले आहेत। पहिला कल आलेला आहे आणि तो सुद्धा एनडीएच्या बाजूने। महाराष्ट्रात ही निवडणूक फार महत्त्वाची आहे। दोन पक्षांच्या फुटीनंतर, चिन्हाच्या लढाईनंतर, दोन पक्ष दोन कार्यकर्त्यांमध्ये विभागला गेल्यानंतर ही निवडणूक होतीये, तर दुसरीकडे देशाच्या राजकारणात देखील ही निवडणूक फार महत्त्वाची आहे। सातत्याने जो विकासाचा नारा दिला गेलेला आहे, या विकासाच्या नाऱ्यानंतर 400 पार एनडीए जाणार का ही ठरवणारी निवडणूक आहे आणि त्याचबरोबर इंडिया आघाडीचा उदय देखील याच टप्प्यात झालेला आहे आणि त्यामुळे अर्थातच राजकारणाचा पट हे बदललेलं आहे आणि या बदललेल्या मैदानावर होत असलेली ही पहिली निवडणूक जी महाराष्ट्राकरता अत्यंत महत्त्वाची आणि पहिला कल यूपीत भाजप 3 ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। एनडीए 14 ठिकाणी आघाडीवर आहे। महत्त्वाची बातमी, पहिला कल केवळ आणि केवळ लोकशाही मराठीवर इंडिया आघाडी 5 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। इंडिया आघाडी काटेकी टक्कर, एनडीए 20 ठिकाणी आघाडीवर, तर इंडिया आघाडीनं देखील आता हळूहळू खातं उघडलेलं आहे आपलं। एनडीए आता 20 जागांवर आघाडी, तर इंडिया आघाडी मागोमाग येताना पाहायला मिळते। 10 जागांवर इंडिया आघाडी सध्या आघाडीवर आहे। एनडीए 25 ठिकाणी, पहा हे आकडे किती भराभर वाढत चाललेले आहेत। 20, 25 असे आकडे 5-5 पटीनं हे वाढताना दिसत आहेत, 5च्या संख्येत वाढताना दिसत आहेत। आता इंडिया आघाडी ही 10 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते, तर एनडीए 25 ठिकाणी आघाडीवर असल्याचं दिसतंय। भाजप 25, काँग्रेसनं तर अजूनही खातं उघडलेलं नाहीये, पण एकत्रित जर आपण पाहिलं तर इंडिया आघाडी 10 जागांवर आघाडीवर आहे। भाजपचे पियुष गोयल मुंबई उत्तर मतदारसंघातून भाजपचे पियुष गोयल आघाडीवर आहेत। पियुष गोयल यांची काही वेळापूर्वीच आपण प्रतिक्रिया जर ऐकली तर विजयाचा विश्वास पियुष गोयल यांनी व्यक्त केलेला होता आणि अगदी मतमोजणीला सुरुवात होताच पियुष गोयल हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। विशेषतः जर आपण पाहिलं तर भूषण पाटील, काँग्रेसचे भूषण पाटील विरोधात भाजपचे पियुष गोयल, केंद्रीय मंत्री पियुष गोयल अशी ही लढत झालेली होती। उत्तर मुंबईचा जर सगळा विचार केला तर हा उत्तर मुंबईमध्ये गुजराती बहुल मतदारसंघ आहे, त्यामुळे भाजप करता हे अतिशय एक सेफ झोन मानलं जात होतं आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेलं होतं। तर आता भाजपचे पियुष गोयल आघाडीवर आहेत। पाहूया बारामतीमध्ये काय होतंय। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये आघाडी घेतलेली आहे। सुनेत्रा पवारांचं काय होणार? अजित पवारांनी जी काही ताकदपणाला लावलेली होती, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ठिकाणी आलेले होते। एनडीए आता 40 ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची बातमी, महत्त्वाचे अपडेट, इंडिया आघाडी 11 ठिकाणी या ठिकाणी आघाडीवर आहे। बारामतीतून सुप्रिया सुळे आघाडीवर असल्याचं दिसतंय, तर बारामतीतून दृश्य आपण पाहतोय। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर आहे।
या घडीची महत्त्वाची बातमी, बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भाऊजाई अशी लढत झालेली होती आणि बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर असल्याचं दिसतंय। आता या ठिकाणी नणंदेनं काहीशी आघाडी घेतलेली आहे। एनडीए 40 ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय, तर इंडिया आघाडी 16 ठिकाणी आघाडीवर असल्याचं कळतंय। जर आकडा पाहिला 50 आणि 16 बऱ्यापैकी आता फरक पडलेला दिसतोय। एनडीए 50 जागांवर आघाडीवर, तर इंडिया आघाडी 16 जागांवर आघाडीवर असल्याचं दिसतंय। बारामतीतून सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत। ही लढाई, बारामतीची लढाई महत्त्वाची। नागपूरमधून नितीन गडकरी आघाडीवर असल्याचं कळतंय। मुंबई उत्तरमधून भाजपचे पियुष गोयल आघाडीवर आहेत, तर नागपूरमधून आता नितीन गडकरी आघाडीवर आहेत। एनडीए 50 ठिकाणी आघाडीवर असल्याची बातमी समोर आलेली आहे। महत्त्वाची बातमी, महत्त्वाचे अपडेट क्षणाक्षणाचे लोकशाही मराठीवर आपण पाहताय। इंडिया आघाडी आता 16 ठिकाणी आघाडीवर गेलेली आहे। एनडीए 50 ठिकाणी आघाडीवर गेलेली आहे। पियुष गोयल उत्तर मुंबईतून आघाडीवर असल्याचं कळतंय, तर तिथं भूषण पाटील पिछाडीवर गेलेत। इंडिया आघाडी 16 ठिकाणी आघाडीवर आहे। देशभरात तर बारामती ही अतिशय पॉवरफुल लढत, या ठिकाणी सुप्रिया सुळे आघाडीवर, तर नागपूरमधून नितीन गडकरी हे आघाडीवर असल्याचं कळतंय। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी चंद्रकांत खैरे आघाडीवर आहेत। महत्त्वाची बातमी, बारामतीतून सुप्रिया सुळे आघाडीवर असल्याचं कळतंय, तर त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे देखील आघाडीवर असल्याची आता बातमी समोर आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर तिरंगी अशी लढत त्या ठिकाणी झालेली होती। आता छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे यांनी आघाडी घेतलेली आहे। एनडीए 60 ठिकाणी आघाडीवर, तर इंडिया आघाडी 20 ठिकाणी आघाडीवर। आता फरक हा बऱ्यापैकी वाढताना दिसतोय। एनडीए 60 ठिकाणी जवळपास 100च्या समीप आता एनडीए आघाडी घेताना दिसते। 100 आकडा लवकरच आता एनडीए गाठणार यात मात्र शंका नाही आहे। बघा 543 जागा लोकसभेच्या, या ठिकाणी 80चे जवळपास कल समोर येताना दिसत आहेत। एनडीएनं आता 70 ठिकाणी आघाडी घेतलेली आहे। भराभर अशी आघाडी एनडीएची या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अर्थात हे सगळे कल आहेत। पहिला निकाल फक्त आणि फक्त लोकशाही मराठीवर तुम्हाला पाहता येणार आहे। उत्तर मुंबईचं तर आपण पाहिलं, पण आता अमोल कोल्हे, बघा अमोल कोल्हे यांनी देखील आघाडी घेतलेली आहे। शिरूर मतदारसंघ या ठिकाणी नेते विरोधात अभिनेते अशी खरं तर लढत झालेली होती, तर आता शिरूरमध्ये अमोल कोल्हे यांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। शिवाजीराव आढळराव पाटील यांना या ठिकाणी मागे टाकत कोल्हे आघाडीवर असल्याचं कळतंय। ही लढत फार महत्त्वाची होती। लोकशाही मराठीचे एक्झिट पोल हे आता खरे दिसताना पाहायला मिळत आहेत, कारण लोकशाही मराठीनं जो काही एक्झिट पोल मांडलेला होता त्यानुसारच आघाडीचे कल आहेत। सुनील तटकरे आघाडीवर आहेत। रायगडमधून अनंत गीते हे आता पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहेत। पुन्हा पुन्हा हेच सांगते, लोकशाही मराठीनं हेच नेमके एक्झिट पोल तुमच्या समोर मांडलेले होते, तर वर्षा गायकवाड या देखील आघाडीवर असल्याचं कळतंय। वर्षा गायकवाड विरोधात उज्ज्वल निकम अशी ही लढाई झालेली होती। अतिशय प्रतिष्ठित असा हा सामना झाल्याचा पाहायला मिळत होते, तर पुण्यातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। तर आता आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे हे आघाडीवर येताना पाहायला मिळत आहेत। या आघाडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। दिंडोरीमधून देखील बघा, पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारलेली आहे। मुरलीधर मोहोळ पुण्यातून आघाडी आहे। पुण्याचा विचार केला तर चौरंगी अशी लढत झालेली होती। दिंडोरीमधून भास्कर बगरे, प्रणिती शिंदे या देखील सोलापूरमधून आघाडीवर असल्याला पाहायला मिळत आहेत। प्रणिती शिंदे पहिल्यांदाच या ठिकाणी जर पाहिलं तर रावसाहेब दानवे देखील या ठिकाणी आघाडीवर आहेत। प्रणिती शिंदे पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या होत्या। जालन्यात रावसाहेब दानवे आघाडीवर आहेत, तर तिथं मुंबईतून अरविंद सावंत हे देखील आघाडीवर आहेत। तर कल्याणमधून श्रीकांत शिंदे आघाडीवर असल्याचं कळतंय, तर अमोल कीर्तिकर यांनी देखील हळूहळू खातं उघडलेलं आहे। अमोल कीर्तिकर सुद्धा आघाडीवर आहेत। या घडीची महत्त्वाची बातमी, इतर पक्षाचे 10 उमेदवार आघाडीवर असल्याचं कळतंय। एनडीए जवळपास
100च्या ठिकाणी आघाडीवर, 90 ठिकाणी आता एनडीए आघाडी घेताना दिसते। मावळमध्ये श्रीरंग बाणे। आता मावळमध्ये काय चित्र हे देखील पाहायचं आपल्याला। संजोग वगैरे यांनी मावळमधून आघाडी घेतलेली आहे, त्यामुळे बारणे सध्या पिछाडीवर दिसत आहेत। जालन्यातून रावसाहेब दानवे आघाडीवर आहेत। आता कोकणाकडे सुद्धा आपण येणार आहोत, कोकणाचं बघणार आहोत राणेंचं काय झालंय ते। तर श्रीरंग बाणे शिवसेनेतून मावळमधून पिछाडीवर, कल्याणमधून श्रीकांत शिंदे आघाडीवर आहेत, तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। नागपूरमधून नितीन गडकरी, कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती कोल्हापूरमधून आघाडीवर आहेत। एनडीए 100 ठिकाणी आघाडीवर, तर इंडिया आघाडी 40 ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। आता महत्वाची दृश्य, पंकजा मुंडे बीड मधून आघाडी घेतलेली आहे। पंकजा मुंडेंनी तर बजरंग सोनावणे हे पिछाडीवर असल्याचं बीड मध्ये पाहायला मिळतात। काही वेळापूर्वी बजरंग सोनावणे यांचा लोकशाही मराठीवर तुम्ही बाईट बघितलेला होता, विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला होता, पण सोनावणे पिछाडीवर आहेत, तर पंकजा मुंडे आघाडी घेताना दिसत आहेत। कल्याणमधून श्रीकांत शिंदे आघाडी घेतलेली आहे कल्याणमध्ये, तर नगर दक्षिण मधून सुजय विखे पाटील ही लढत फार महत्त्वाची झालेली होती। या ठिकाणी संजय दिना पाटील यांनी देखील आघाडी घेतलेली आहे। या घडीची महत्त्वाची बातमी, संजय दिना पाटील मिहिर कोटेच्या विरुद्ध संजय दिना पाटील, ईशान्य मुंबईतली ही लढत, आणि या ठिकाणी संजय दिना पाटील आघाडीवर आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।